नमस्कार. आपल्या मुलांच्या दातांच्या ट्रीटमेंटबद्दल मनात धाकधूक असतेच, नाही का? पण आता काळजीच सोडा. आज आपण एका अशा नवीन टेक्नॉलॉजीबद्दल बोलणार आहोत, बायोलेस एपिक एक्स लेझर, जी दातांची काळजी घेणं खूप सोपं आणि आरामदायी बनवते. जी म्हणाल की असं काय खास आहे या टेक्नॉलॉजीमध्ये? चला पाहूया. याचा पहिला आणि सगळ्यात मोठा फायदा म्हणजे प्रकाशाने होणारी खोलवर स्वच्छता. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. दातांच्या आतपर्यंत स्वच्छता करण्याचा हा एक पूर्णपणे नवीन आणि जास्त परिणामकारक मार्ग आहे. आता बघा, आपल्या पारंपरिक पद्धतींमध्ये जे लिक्विड क्लीनर्स वापरले जातात ना, ते दाताच्या आतल्या लहान लहान नलिकांमध्ये पोहोचू शकत नाहीत. पण ही जी सौम्य प्रकाश ऊर्जा आहे ती बरोबर तिथे पोचते आणि त्यामुळे काय होतं, दातांच्या आत लपलेले बॅक्टेरिया समूळ नष्ट होतात. म्हणजे ही पद्धत कितीतरी पटीने अचूक आणि प्रभावी आहे. याच प्रक्रियेला म्हणतात डीप स्टेरिलायझेशन. ही जी सौम्य प्रकाशाची ऊर्जा आहे ना, ती दातांच्या आतल्या अगदी बारीक-सारीक नलिकांमध्ये खोलवर जाते. तुम्हाला माहितीये, याच ठिकाणी बॅक्टेरिया लपून बसतात आणि नंतर परत इन्फेक्शन होऊ शकतं. पण लेझरमुळे ही शक्यताच संपून जाते. आणि तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल, हा आकडा बघा, तब्बल 99.9%. इतके हानिकारक बॅक्टेरिया दाताच्या आतून अगदी मुळापासून नष्ट होतात. याचा सरळ अर्थ असा की दातांना जवळजवळ 100% स्वच्छता मिळते. ट्रीटमेंटच्या वेळी तर आराम मिळाला, पण नंतरचं काय? इथेच या टेक्नॉलॉजीचा तिसरा आणि तितकाच महत्त्वाचा फायदा समोर येतो. तो म्हणजे जलद आणि जास्त आरामदायी रिकव्हरी. याचा अर्थ मुलं लवकर बरी होतात आणि त्यांची ती सुंदर स्माईल लगेच परत येते. हे होतं कसं तर बघा, हे लेझर काय करतं, ते लहान रक्तवाहिन्या आणि नसा ताबडतोब सील करतं. त्यामुळे सूज खूपच कमी येते आणि परिणामी उपचारानंतर वेदना जवळजवळ होतच नाहीत. किती सोपी आणि जबरदस्त प्रक्रिया आहे ही, नाही का? पण आता तुमच्या मनात आलं असेल की हा सौम्य प्रकाश नेमकं काम करतो तरी कसा? चला, तेही थोडक्यात समजून घेऊया, कारण हे तंत्रज्ञान खरंच खूप स्मार्ट, सुरक्षित आणि अचूक आहे. ही जी सौम्य प्रकाश ऊर्जा आहे ती म्हणजे शुद्ध प्रकाशाची एक विशिष्ट वेव्हलेंथ आहे, 940 नॅनोमीटर्सची. आणि हीच वेव्हलेंथ दातांच्या उपचारांसाठी सगळ्यात जास्त प्रभावी ठरते. आणि या टेक्नॉलॉजीची हुशारी तर बघा, कमाल आहे. हा जो विशेष प्रकाश आहे ना, तो फक्त जंतू आणि सुजलेल्या भागाच्या गडद रंगाकडेच आकर्षित होतो. म्हणजे तो दाताच्या निरोगी भागाला स्पर्शसुद्धा करत नाही, जसं काही एखाद्या निशाणेबाजाने अचूक निशाणा साधावा तसंच. हे सगळं ऐकल्यावर आणि समजून घेतल्यावर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी सर्वोत्तमच काळजी देण्याची जी आमची वचनबद्धता आहे, तीच या तंत्रज्ञानाच्या वापरामागे आहे. तर या सगळ्या चर्चेचा आपण सार काढूया. 3 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. पहिली, डीप स्टेरिलायझेशन, ज्यामुळे दातांना मिळते अतुलनीय स्वच्छता. दुसरी, मुलांसाठी खूपच सौम्य अनुभव, जिथे भीती कमी आणि आराम जास्त असतो. आणि तिसरी, उपचारानंतर जवळजवळ काहीच त्रास नाही आणि रिकव्हरी एकदम फास्ट. कारण शेवटी हे सगळं कशासाठी आहे? तर आपल्या मुलांच्या निरोगी आणि आनंदी हास्यासाठी. हे ॲडव्हान्स तंत्रज्ञान त्यांना ती सर्वोत्तम काळजी देतं, ज्याचे ते हक्कदार आहेत. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा दातांच्या उपचारांची वेळ येईल, तेव्हा या आधुनिक आणि सौम्य पर्यायाबद्दल नक्की विचार करा.